मधी ठेवणी ध्यान उभे विटेवरे करकटावरी वेवरिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर आहे मकर कुंडल तळपती श्रावणे कंठे कसब मनी विराजित कुंडल तळपती श्रावणे कंठे कसब मनी विराजित मकर कुंडल तळपती श्रावणे कंठे कसब मनी विराजित कुंडल तळपती श्रावणे कंठे कसब मनी विराजित हो तुळसी हार आवडे निरंतर ती ध्यान हार गळा पितांबर आवडे निरंतर तुका म्हणे माझे ते सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडिये हा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ती ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ती ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ती ध्यान ये ठोपार कुमाये ठोपार कुमाये हरि जय जय विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई हरे विठोबार कुमाई जय जय विठोबार जय जय विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोपार कुमाई विठोपार कुमाई विठोपार कुमाई हरि जय जय विठोपार कुमाई विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई जय जय विठोपार कुमाई कृष्ण हरे जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा कृपा पाहता लोचने सुमयो साधरी तो हा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवी वर तो जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरि जय चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परेसा नाही ही न कवणे अंगी चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परेसा नाही ही न कवणे अंगी दीपा नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड का म्हणे पैसा सज्जनापासून का म्हणे पैसा सज्जनापासून पाहता वगुण वेळेची निपा नाही पाठी पोटी अंधकार निपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड विठोबा रखुमाई जय
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही परिपान नाही कोणी अंग परिसान नाही कोणी अंग दीपन हे पाटे कोटी अंग कर दीपन हे पाटे कोटी अंग कर परिसानाई अंग दीपनाही दाढिये ओढी अंधकार दीपनाही दाढिये ओढी अंधकार चंदनाचे हात पायही चंदनाचे हात पायही
नहीं कौन दीपन है पटे कोटि अंधकार दीपन है पटे कोटि अंधकार सर्वांगी साकार अवगे 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 गुण अवगे अवगे गुण अवगे अवगे गुण गुण सर्वांगे सागर सर्वांगे सागर 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 अवगे सर्वांगे सागर अवगे गोड़ अवगे गोड़ अवगे अवगे गो सर्वांगी सर्वांगी अवगे अवगे गोड़ अवगे गोड़ सर्वांगे सागर अवगे गोड़ अवगे अवगे गोड़ सर्वांगे सागर सर्वांगे सागर अवगे गोड़ अवगे गोड़ अवगे सर्वांगी सागर अवगे
दीपाना हे पाटे ओटी अंधकार दीपाना हे पाटी ओटी विठ्ठल बोला बसलेलं की सर्व माय बाप बोला महिला मंडळ बोला जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत भगवान बाबा महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर श्री संभाजी महाराज भारत माते सियावल रामचंद्र उमापती महादेव चरण सरोज सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनान् तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवल हास्य विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यात्रेजनी देवांची सेवेलागी सेवक झालो तुमच्या अलोनित चरणा अहो स्वामी तुकया देवा या विणन करावा भेर पतित पावना
पावना दीनानाथा नारायण चंदनाचे हात पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कवने अंगी दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवधी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड वचन ऐका कमळापती ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कवणे अंगी दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सेवेला आरंभ करण्यापूर्वी ग्रामस्थ मंडळ गोठवले एक जाज्वल्य परंपरा ह्या गावाला गेले 88 वर्ष संप्रदायाची भगवंताच्या सेवेची आणि संप्रदायाचे हे सगळी तत्व जोपासण्याची परंपरा ह्या गावाला 88 वर्षापासून प्रारंभ आहे आणि दृष्ट लागेल असं जणू काही 1000-2000 वर्षापूर्वीचं असावं असे भव्य आणि दिव्य सुंदर मंदिर ग्रामस्थांनी बांधलंय. माझं एक वाक्य आहे आणि उभ्या महाराष्ट्रभर मी ते नेहमी वापरतो. आपलं गाव श्रीमंत म्हणजे त्याच्यात करोडपती माणसं मोठमोठ्या गाड्या ब्रँडेड कार्स म्हणजे आपलं गाव श्रीमंत नाही. ज्या गावाचं मंदिर भव्य दिव्य आणि ज्या गावचा सप्ताह भव्य दिव्य तो गाव श्रीमंत म्हणतो. व्यवहारातली श्रीमंती काय कामाची व्यवहारातली श्रीमंती व्यवहार संपला श्रीमंती संपले पण अध्यात्मातली श्रीमंती अखंड राहते. म्हणून परमार्थ महाधन देव पायाला वाटे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण पावया जतन देव पायाला आणि 88व्या वर्षी वर्धापन दिन सोहळा धरला तर 3रा दिवस बरोबर ना. 3रं कीर्तन आहे. श्री श्री राधा गोपालनाथ संस्थान श्री क्षेत्र पाटणोली ह्या संस्थानाला आपण ह्या 3ऱ्या दिवसाचा हा सन्मान दिला कीर्तनाचा. आपल्या सर्वांचं दर्शन घेतो आणि विषयाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल 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 विठ्ठल
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखारविंदातून जगताच्या कल्याणाकरता जे तत्वज्ञान द्रवलं गेलं, तुकोबराय कोण? कोण तुकोबराय? अक्षय तनुगात्र, महासत्पात्र, वल्लोबा पुत्र आणि परमपवित्र श्री तुकोबराय. आपली तनू ही अक्षय नाही. आपल्या तनूला, आपली ही तनू त्यागून जायला लागेल. आपल्या तनूला क्षय आहे. पण अक्षय तनुगात्र, महासत्पात्र, वल्लोबा पुत्र आणि परमपवित्र श्री तुकोबराया, तुकोबरायांच्या मुखारविंदातून जगत कल्याणाकरता जे अमृत तत्वज्ञान द्रवलं गेलं, त्या अमृत तत्वज्ञानातला म्हणजे श्री तुकोबरायांच्या गाथेतला 3329 क्रमांकाचा अभंग आजच्या सेवेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐकणारे रसिक म्हणून आलात आणि आज बरेचशा लांब लांबच्या गावातून मंडळी आलेत. कोलशेत, तळोजा, दिवाळे, पनवेल, त्याच्यानंतर 2-3 साधक अगदी वाईवरून आलेत. आज बरीच जण बऱ्याचशा गावातून आला. रामकृष्ण बाबा, रामकृष्णजी फार अनेक वर्षाचा संबंध, प्रेम, स्नेह. त्यामुळे श्रवणाला मंडळी आलेत आणि तुमच्या कानाचं समाधान करून मला जायचंय. गेले अनेक वर्ष तारखेची वाट पाहत होती मंडळी. कॉन्टॅक्ट इकडून तिकडून होत होता, पण वेळ नव्हता. यावर्षी मला वाटतंय आमचे काय नाव त्यांचं, हा ते बाबा तिकडं, हा जयेश ना, JS, हा ते JS बोलायचे, मला ऐकायचं जयेश. त्यांनी जवळपास 6 महिन्यापूर्वी अट्टहास करून ही तारीख आजची घेतली. 3329 क्रमांकाच्या अभंगावर आज विचार मांडायचे. तुकोबराय कोण म्हणून मी तुम्हाला काही 4 मुद्दे सांगून पुढे गेलोय. अक्षय तनुगात्र, महासत्पात्र, वल्लोबा पुत्र आणि परमपवित्र. आपण पवित्र असू मला नाही सांगता येणार. कधीतरी विचारांची मलिनता आपल्याला लागली आहे आणि पावित्र्याचं प्रतीक जर श्री तुकोबरायांच्या जीवनातलं पाहायचं असेल तर तुकोबराया ध्यानाला, नामस्मरणाला म्हणा, एकांतवासामध्ये जेव्हा भंडारा, बामचंद आणि गोराड्यावर जायचे, नियम असा आहे, पतीला भोजन दिल्याशिवाय पत्नीनी भोजन करू. गावा खेड्याकडच्या असतील त्यांना कळेल, पण विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान. गावा खेड्याकडच्या जर असाल तर तुम्हाला लक्षात येईल, पतीला भोजन दिल्याशिवाय पत्नी भोजन करत नाही आणि करूही नाही. पातिव्रत्य धर्म पाळायचा असेल, पण आता पत्नी जेवते आणि उरलेलं कोणाला ठेवते? जोरात बोला, कोणाला ठेवते? तुम्ही संवाद करा माझ्याशी. कोणाला ठेवते? वा, एका जिजाऊ आईसाहेब पांडुरंगाला शिव्या द्यायचे, पण तुकोबारायांना एक शब्द सुद्धा उलट बोलत नव्हतं. जगाचे मोठमोठे काटे काढले देवाने, जगाचे मोठमोठ्या आसुरांचे देवाने काटे काढले, पण जिजाईच्या पायातला काटा देवाला दिसला नसता काय? सांगा ना, एक जनरल विचार करा. आजचं कीर्तन ऐकताना जर बुद्धीला असा जोर द्या तर कीर्तन कळेल. मोठमोठ्या आसुरांचे काटे देवाने काढले, म्हणजे जिजाईच्या पायात रुपलेला काटा सहज काढला नसता का? देवानी फक्त पायाकडे पाहिलं असतं, काट्याची बिशत नव्हती पायात राहायची, लगेच बाजूला पडला असता. 8 वर्षाचं रूप धारण केलं जगाच्या बापाने, अशी हुंकी लावली बोटाला. आता काटे रुपतच नाहीत, आता काटेच राहिले नाहीत का? पूर्वी शेती भाती होती, ग्रामीण जीवन होतं, काटे रुचायचे. तुमच्याकडे शिल्लक आहे अजून तसं बाहेर. काटा रुतला आणि आईसाहेब खाली बसले.
म्हटली त्या काळ्याच्या नादाला लागून म्हटले आमचे हे घरवाले भोळा बाबडा म्हटले माझा नवरा डोंगरात येऊन बसायला. कोणाच्या? आपली हिंमत होईल का काळ्या बोलायची त्याला? काळ्याच्या नादाला लागले म्हटले आणि आमचे हे म्हटले काय काय करावं म्हटले. असं बोलल्याबरोबर जगाचा सत्ताधीश परमात्म्याने 8 वर्षाच्या बाळाचं रूप घेतलं. आई काय झालं म्हटले. काय विचारतोस काटा रुपला म्हटलं. म्हटले मी काढू का? म्हटले तुला काटा काढायला येतो का? मनात हसला आणि बोला भले भल्यांचे काटे काढले. जरा हसत चला, जरा उसनं आणल्यासारखं बसू नका कीर्तन. जसं काही पैसे देऊन आणले तुम्हाला कीर्तन ऐका, फ्री फ्री व्हा. म्हटले भल्या भल्यांचे काटे काढलेत, एका युगात नाही अनंत युगात काढलेत म्हटले. मी काढू? हो म्हटले काढ. मांडीवर पाय घेतला, कुंकी लावली, पायाला लावली आणि परत ती माती आपल्या जिभेला लावली. जगाच्या सत्ताधीश परमात्म्याने आवळी आई साहेबांच्या चरणाची रज आपल्या मुखाला लावण्याचं एकच कारण आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर ही सत्ता. कधी उलट बोलले नाही तुकोबरायला, म्हणून देवानी पायाची रज आपल्या मुखाला लावली. तुम्ही पण गोठिवलीवाल्या सगळ्या जणी माता माऊली कधीच आपल्या पतीला उलट बोलल्या? काय काय तर म्हणतात आमचं म्हातारं येडं झालं, काय काय म्हणतात आमच्या ह्यांना अक्कल नाही. आता ऐका पुरुष वर्ग, तुमच्या पत्नी जर तुम्हाला अशी म्हणत असेल तुम्हाला काही कळत नाही म्हणते ना, बघा 5-6 जण म्हणले हो म्हणते. आता हे झाकलीबूट सवाल आहे का ते आपल्यातच आहे. जर तुमची पत्नी तुम्हाला अशी म्हटली तुम्हाला कळत नाही तर तिला गोड हसायचं आणि उत्तर द्यायचं, अगं आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? मग ती सांगेल 20, 30, 40, 50. खरंच मला कळत नाही ग, कळालं असतं तर तुला कशाला केली असते? उत्तर देता आलं पाहिजे. उत्तर देत नाहीत हे आणि त्यामुळे फसतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबरानं परम पवित्र हे विशेषण का लावलं गेलं एक लक्षात घ्या. ज्याचं अंतःकरण पवित्र आहे तो व्यक्ती कोणत्याही स्थळ काळाला गेला की तिथलं वातावरणात चैतन्य निर्माण होत असतं. पवित्र माणसाच्या आगमनाने, पवित्र माणसाच्या वास्तव्याने, पवित्र माणसाच्या सहकार्याने चैतन्यमय वातावरण होत असतं. तुकोबरानं परम पवित्र हे संबोधन का दिलं? त्याचं कारण तुकोबरांनी सांगावं, आवळे अगं दिवसभर तिन्ही डोंगरावर शोधता शोधता वेळ जातो ना ग, तुला जेवायला उशीर होतो ना ग. मग गावाच्या बाहेर आल्यानंतर तिन्ही डोंगरांच्या रस्त्याची माती एक एक करून कानाला लाव. ज्या रस्त्याच्या मातीला विठ्ठलाच्या भजनाचा आवाज येईल त्या मार्गाकडे ये, मी तुला भेटेन. दुसरा दिवस उजाडला. टोपली घेतली, त्याच्यात भाकर घेतली, पाण्याचा लोटा घेतला, काय असेल ते चटणी भाकर घेतली, डोक्यावर घेतली. आवळी आई साहेब निघाल्या. गावाच्या बाहेर आल्यानंतर माती उचलली, कानाला लावली, आवाज येईना. दुसऱ्या रस्त्याची उचलली, कानाला लावली, आवाज येईना. तिसऱ्या रस्त्याची लावल्याबरोबर विठ्ठल 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 विठ्ठल. भजनाचा आवाज आला. महाराज ज्या रस्त्याने तुकोबराय चालत गेले त्या रस्त्याची रज, त्या रस्त्याची माती विठ्ठल म्हणाली, हे तुकोबरांच्या पावित्र्याचं प्रतीक आहे म्हणतात. हे तुकोबरांच्या पावित्र्याचं प्रतीक आहे. आपण एखाद्या सोप्यावर बसलो तर तो फाटतो वर्षाचा. तुकोबराय चालले त्या मातीतून विठ्ठलाच्या भजनाचा आवाज आला. हे तुकोबरायांच्या परम पवित्र्याचं काय एक जाज्वल्य उदाहरण आहे. अशी श्री तुकोबराया संतांचं, साधूचं, महात्म्याचं, सज्जनाचं वर्णन करत असताना एक लक्षात घ्या, वर्णन कोणाचंही कोणी करत नाही आणि करू पण नाही. वर्णन करणारा आहे तो अधिकारी पाहिजे, ज्याचं करायचंय तो त्याच्या पद्धतीचा असला पाहिजे. नाही तर ज्याचं वर्णन करायचंय तो दारुडा. मी एका 13वेला गेलो होतो
आणि त्याचा मुलगा म्हणाला, महाराज आमच्या बाबांचं भरभरून वर्णन करा. आणि असं गावातला एक व्यक्ती बाजूला बसला होता. तो मुलगा निघून गेल्यानंतर तो व्यक्ती मला म्हणाला, महाराज म्हातारा दारू पिऊन मेलाय, काय वर्णन करावं सांगा ना. वर्णन करणारा आणि ज्याचं करायचंय तो सुद्धा अधिकारी पाहिजे का. अच्छा, अभंगामध्ये श्री तुकोबराय ज्यांचं वर्णन करतायत ते वर्णन साधूचं आहे, महात्म्याचं आहे, संतांचं आहे, सज्जनाचं आहे. सज्जन बाह्य अंगाने नाही, अंतरंगाने सज्जन. सज्जन बाह्य रंगाने नाही, अंतरंगाने सज्जन आहे. कारण बाह्य रंगाने त्याचं आयुष्य सांगितलंय पिशाच्यवश. विठ्ठल बाळा, तुम्ही दोघं आणि तुम्ही इथे उभे राहा चौकदारांच्या लाईन. या ये बेटा. विठ्ठल 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 विठ्ठली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वर्णन केलंय ते वर्णन त्या व्यक्तीशी साजेसं असा. हे अभंगामध्ये प्रवेश करताना उपमेय अलंकार होतो. ज्याची उपमा द्यायची आणि ज्याला द्यायचे त्याचं साम्य पाहिजे. त्याचं साम्य पाहिजे. काय कोकिळेसारखं गाता हो, असं जर एखाद्याला आपण विशेषण दिलं, कोकिळ ही काय उपमा आहे की दिलेली. ज्या उपमेयाला उपमा द्यायचे, कोकिळेसारखं गायन आहे असं आपण जर वर्णन केलं आणि गायन ऐकल्यानंतर ते जर म्हशीसारखं असलं तर समान आहे का. ज्याची उपमा दिली आणि ज्याला दिले त्याचं साम्य पाहिजे. एखाद्याला म्हणावं काय नक्षत्रासारखी मुलगी आहे, नक्षत्र आणि ती दिवसा दिसत नाही, नाही कळलं. वर्णन साजेसं आहे. उपमेय आणि उपमान साम्य पाहिजे. तुमच्या वेळेला बाबा, तुमच्या वेळेला मुलगी बघायला स्वतंत्र मुलगा जात नव्हता. घरातली मोठी मंडळी जायची, ती ठरवून यायची. साखरपुड्याला पण कधी कधी नवरदेव जायचा. हे पूर्वीच आहे, बरोबर ना. फार साखरपुड्यात कदाचित गेला नवरा तर बघायचं, नाहीतर लग्नाचा अंतरपट खाली पडल्यावरच त्याला कळायचं ही माझी बायको. ऐका, आणि पूर्वी अशी मुभा नव्हती, स्वतंत्र मुलगी बघायची. घरातली पोक्ती मंडळी म्हणाली, ठरवली, शब्द दिला, दिला दिला. सावळी असेल, काळी असेल, उंच असेल, चिमणी असेल. आता पोरगा कोळसा असला तरी गोरी बघताय. दिवसा त्याला टॉर्चने बघावं लागतं काय आहे, आणि तो गोरी पोरगी बघायला जातो. लेवल तरी बघितली पाहिजे ना. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वी मुभा नव्हती आणि घरातली 2-4 माणसं आणि घरातल्या 1-2 लेडीज गेल्या, मुलगी ठरवून आणली. मोठ्या मुलांच्या, मोठ्या माणसांच्या पुढं पूर्वी घरातली पोरं बोलत नव्हती. हा गपचूप आतमध्ये माझ घरात गेला आणि काकूला विचारलं, काकू मुलगी कशी आहे, कशी आहे. पूर्वी व्हॉट्सअप, फोटो, इन्स्टा, मेसेंजर हे काहीच नव्हतं. पूर्वी सामान्य जीवन होतं आणि त्यामुळे लोक सुखी होते. मग त्या काकूनी सांगितलं, गोरी गोमटी आहे, नक्षत्रासारखी आहे. वा वा वा, तिचं नाक पाहिलं की चापे कळी सारखं सरळ. काय झाली ही विशेषण. नक्षत्र कुठे आहेत, अवकाशात आहेत. नक्षत्र कुठे आहेत, झोपल्या का काय, उत्तर द्या. नक्षत्र कुठे आहेत, अवकाशात आहेत. पण मुलगी कशी आहे, नक्षत्रासारखे. ऐका, नाक कसं आहे, चाफे कळीसारखं सरळ आहे.
ह्याने डोक्यात ठेवलं गोरी गोमतीये नक्षत्रासारखी आहे, चाफेकळीसारखं नाक आहे. याला आनंद वाटला. 2-4 दिवसांनी हा त्या गावात गेला. त्या माणसाचं घर शोधलं आणि लांबूनच पाहिलं. ती मुलगी नक्षत्रासारखी होती पण नाक बटाट्यासारखं होतं. कसं नाक होतं तिचं? बटाट्यासारखं. आणि उपमा काय दिली होती? चाफेकळी आणि बटाटा साम्य आहे का? नाही. मग ज्याची उपमा, ज्या उपमेयाला उपमा द्यायची ते साम्य असावं. तुकोबारायनं पंचम वेद म्हटले तू गाथेला. पंचमच वेद आहे. वेदातलं सर्व सार गाथेच आहे म्हणून पंचम साम्य. आपल्यात साम्य नाही, व्यवहारामध्ये साम्य होत नाही. तुकोबारायनं वाटलं आपण उपमेय अलंकाराने संतांचं वर्णन करू. म्हणून तुकोबारायांना काही विशेष वाटलं. बरं, सज्जन जो आहे, संत जो आहे, तो कोणासारखा आहे? उपमा तर दिली पाहिजे. कोणासारखा? तुकोबारायांना चंदन दिसलं. काय डोळ्यासमोर पुढं आलं? काय आलं? चंदन आलं. पण त्या चंदनाचे गुणधर्म तुकोबारायांच्या पुढे आले. बरं, एक लक्षात घ्या, एक नियम. ज्याची उपमा द्यायची त्याच्यात दोष नसावे तर ती साजेशी ठरते. दोष असेल तर ती साजेशी ठरत नाही. म्हणजे दोष नाही अशी उपमा द्यायची. ठरलं. तुकोबारायांना पहिले चंदन दिसलं. चंदनाचे काय गुण आहेत? पहिलाच गुण, चंदनाचा संबंध थेट देवाच्या मस्तकाला आहे. कुठे? उत्तर द्या. चंदनाचा संबंध उगाळल्यानंतर कुठे? थेट देवाच्या, पांडुरंगाच्या, देवांच्या मस्तकावर आहे. म्हणजे चंदनाची कनेक्टिव्हिटी किंवा चंदनाची अटॅचमेंट किंवा चंदनाचा संबंध देवाच्या कुठे? कपाळाला आहे. गुण आहे की नाही? वा. दुसरा गुणधर्म, चंदन शीतल आहे. आता चैत्रापासून, चैत्र आणि वैशाख हे 2-2.5 महिने पांडुरंगाला कंबरेपासून मानेपर्यंत काय केलं जातं? उटी लावली जाते. कसली? चंदनाची. माघ संपला की देवाच्या वस्त्रावर 1.25 महिना ते 1 महिना गुलाल उधळला जातो. त्याच्या आधी देवाच्या डोक्याला उपरणं बांधलं जातं आणि अंगावर शाल दिली जाते. त्याच्या आधी देवाला जरीचे आणि भरजरीची वस्त्र वापरली जातात. त्याच्या आधी हे नियमावली बरं का, देवाला कोणत्या ऋतूला कोणते वस्त्र आणि काय घालावं. विठ्ठल 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 विठ्ठल. माघ महिना चालू आहे म्हणून देवाच्या अंगावर गुलाल उधळला जातो महिनाभर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिला गुणधर्म देवाचा थेट चंदनाचा संबंध देवाशी आहे. दुसरा, चंदन शीतल आहे. कसं आहे? शीतल असल्यामुळे चैत्र आणि वैशाखाच्या त्या गरमीच्या कालामध्ये भगवंताला शीतलता प्राप्त व्हावी म्हणून देवाच्या अंगाला चंदनाची उटी लावली. काय ताकद आहे! कपाळाला तर जातं पण देवाच्या सर्वांगाला लावलं जातं शीतल देवाला करण्याकरता, किंवा तुम्हा आम्हाला ही शीतल करण्याकरता. नवे 52 नंबरचं मलयगिरीचं चंदन जर आणलं आणि ते चंदन उखळत्या तेलाच्या कढईमध्ये 1 चमचाभर ओतलं उगाळून तर ते शीतल करतं. याचा अर्थ उष्णतेचं रोधक चंदन आहे. दाहकता कमी करतं. कितीही विषारी जहाल जर सर्प असेल, तो सर्प जर चंदनाच्या झाडाला वेटोळे घालून बसला तर त्यालाही शीतल वाटतं आणि ते शीतलता त्यालाही प्रदान करतं. शीतलता प्रदान करणं दुसरा गुणधर्म आहे. तिसरा, औदार्य आहे चंदनाकडे. काय आहे? औदार्य म्हणजे स्वतःचा असणारा गुण शेजारी उगवणाऱ्या प्रत्येक रोपाला देतो. कोण? चंदन. चंदनाच्या शेजारी बोर उगवली तरी त्या बोरीला चंदन सुगंधित करतं. गुणधर्म किती छान आहे. ऐका, देवाचे संबंध शीतलता प्रदान, औदार्य करतं
अनेक 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 असे संबंध चंदना संदर्भात पाहिले श्री तुकोबाऱ्यांनी आणि तुकोबाऱ्यांना समाधान वाटलं. किती मोठं औदार्य. चंदनाच्या शेजारी बोर उगवली. चंदनाने बोरी व्यापिल्या. व्यापलं चंदनाने बोरीला आणि परिणाम असा झाला त्या बोरीचाही सुगंध यायला लागला. एकच चंदनाचं झाड आहे, शेजारी बोरीचं झाड आहे. बोरीचं झाड मोठं झालं आणि त्या शेतकऱ्यांनी त्या बोरीच्या झाडाच्या फांद्या तोडल्या, स्वच्छ केल्या, वाळवल्या. गरीब होता बिचारा, डोक्यावर घेतली पाटी आणि विकायला निघाला. आता मला सांगा, विकायला निघाला चंदन म्हणून का बोर म्हणून? चंदन म्हणून निघाला. होती काय? बोर. पण चंदनाने औदार्य दिल्यामुळे बोर झाली काय? झाली काय? चंदन. लक्षात घ्या डोक्यावर. चंदन सावकारांनी पाहिले, इकडे पाहिलं, जाणकार होता, सुगंध घेतला त्यांनी. वास नाही बरं का, वास शब्द म्हणायचा नाही. घाणेरडा असतो तो वास आणि सुगंधित असतो तो गंध. सुगंध, असा सुगंध घेतला आणि सुगंध घेतल्यानंतर त्याला समाधान वाटलं सावकाराला. सावकाराने सांगितलं कितीला देणार? एवढे एवढे तुकडे काय काढले होते, पेन्सिल 500 रुपयाला होते. कितीला? 500. 3 पाहिजे, 1500. कमी काय? जमणार नाही. कमी कर, 3 घेतो. जमणार नाही साहेब, पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. व्यापारीला हुशार असतात. 100 रुपयाचं ब्लँकेट आपल्याला 200 ते 250 रुपयाला विकून जातात. पुरुष फसत नाहीत पण बोला बोला तो असा बोलतो ना, अहो तिला त्या तुमच्या त्या पलीकडच्या बिल्डिंग वालीला 300 रुपयाला 1 किलो. मला जायचंय आता, मला संपवायचंय, मला गावाला जायचंय. बरोबर ना? बघा यांना पटेल. गावाला जायचंय, हे जाय 2च राहिलेत. तुम्हाला म्हणून 200 रुपयाला देतो. 400 रुपये द्या, चला जाऊ द्या, तुमचं नाही माझं नाही. यांना वाटतं 400ला मिळवतो, हिला 200ला फसवलेलं असतं त्यांनी. हे बोलणार व्यापारी हुशार असतात. म्हणाला साहेब पाठीव मारा, पोटावर मारू नका. तो म्हणाला नाही, मला कमी याच्यात नाही. साहेब तुम्हाला म्हणून 1200ला 3 देतो, फक्त कोणाला सांगू नका. 1200ला 3 घेतले. तो व्यापार, तो सावकार असा खुश झाला. 1200ला 3 चंदनाचे तुकडे. आता मला सांगा, विकलं काय म्हणून? चंदन म्हणून. होतं काय? बोर. एरवी कुठली पण बोर तोडा आणि चंदन म्हणून विकायला न्या, फुगशी मार खाल. पण ती कोणाच्या बाजूला उगवली? चंदनाच्या. आणि चंदनाने औदार्य दिलं. दुसऱ्या दिवशी त्या सावकाराने उगाळलं आणि बोरीला चंदनाचा सहवास लागल्यामुळे त्या बोरीचं सुद्धा संबंध देवाच्या कपाळाला आला. बोरीचा संबंध देवाच्या कपाळापर्यंत आला. म्हणजे बोर सुद्धा सुगंधी झाली चंदनाच्या सहवासात. पण बोरीला पण कळालं पाहिजे कोणाच्या सहवासात. काय काय बोरी चंदनाच्या जवळच जात नाही. तो काय कळतंय का काय तुम्हाला? बस विठ्ठल 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 गेलं पाहिजे. तुकोबाराया कीर्तन करून येत होते. आणि तुकोबाराय नुसते साधे नाही, अखंड नामस्मरण देवाचं. असं अंधारी रात्र होती आणि तुकोबारायांची चाहूल लागली. 4 चोर एका झाडाखाली वाटण्या करत बसले होते. चोरांना पण कळतं वाटणी केल्यानंतर आपल्याला समाधान. चोरांना कळतं वाटण्या केल्या पाहिजेत, माणसांना अजून कळत नाही. नाही काय कळलं? चोर असे बसलं. एक चोर म्हणाला कोणतरी येते, चावल लागली. उठला आणि म्हटलं कोण आहे? काळोखी रात्र होती. त्याच्या डबल आवाजात तुकोबाराय म्हणले तू कोण आहे सांग. हा म्हटलं मी चोर आहे. तुकोबाराय म्हणले मी महाचोर आहे. देव चोरला होता, संतांनी देव चोरला. आणि कठीण आहे देव चोरणं, देवाला बांधणं, देवाच्या गळ्यात दोर घालून देवाला बांधणं कठीण आहे. हे तुम्हा आम्हाला नाही जमणार. महाचोर आहे. 4 चोरांनी ह्यांनी येऊन त्या ठिकाणी सांगितलं महाचोर आहे म्हणजे आपला गुरु आहे.
चला म्हटले त्याच्याबरोबर. चला म्हटले हे चार चार म्हटले आम्ही एक वाडा पाहिलाय चाकणचा. चाकणच्या सावकाराकडे भरपूर धन आहे, तिथं चोरीला जाऊ. तुकोबराय म्हणजे चला. यानेशी रशी घेतली ते 4 चोरांनी आणि वर टाकली. वरती चढले. तुकोबरायाने वरती पाठवलं. म्हटलं तुम्ही गुरु आहात, महाचोर आहे, तुम्ही वर जा पहिले. तुकोबराय म्हणजे ठीक आहे जातो. आणि म्हटले जड वस्तू पाठवा. तुकोबरायांनी पाठवलं. जात काय पाठवलं? जड. दुसरा चोर म्हटला हे काय? कोण महागुरु, त्यांना काहीतरी माहिती असेल जड वस्तूला. कदाचित कोण आलं तर असं घरंगळ त्याच्यावर सोडलं तर आपण वाचू. डोकी लावली. चोरांना पण डोकी असतात, फटाके लावून चोरी करतात. तुम्हाला कळलं नाही वाटतं काय? आणि चौघांमधला एक म्हणाला काय करतायत वरती? जाऊ तर. एकाला वर पाठवला आणि चाकणच्या सावकाराच्या वाड्यात पांडुरंगाचा विग्रह होता आणि पांडुरंगाच्या विग्रहाला प्रदक्षिणा करायला लागले तुकोबराया. आणि हा दुसरा चोर आला आणि म्हणाला काय करतायत? तुकोबराय म्हणले गप. त्याला वाटलं चोरीची नवीन पद्धत आहे म्हणून तोही गोल फिरायला लागला महाराजांच्या मागे. हे खालचे 3 म्हटले वरती वाटण्या झाल्या आणि गेले पण अजून येईना. तिघही वर आले. वर आल्यानंतर पाहतात हे प्रदक्षिणा. हे तिघं विचार करतात पद्धत काय? काय नाही म्हणते चोरीची नवीन पद्धत प्रदक्षिणा. 4:45 वाजले. 4:45 वाजल्यानंतर तुकोबरायांच्या अंतःकरणात स्फुरण निर्माण झालं. उठा जागे वारे आता, उठा जागे स्मरण करा स्मरण करा भावे चरणे देवा माता भावे चरणे देवा माता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा मागे चरणी ठेवा माता तुमचे व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माता तुझी व्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवा माता तुझी व्यथा जन्माच्या. सावकाराने ऐकल्याबरोबर तुकोबराय आपल्या घरी आले. महत्भाग्य फळाला आलं. सावकार उठला, सावकाराने उठली, मुलं उठली, धावत गेलीत महाराजांच्या चरणाला आलिंगन दिलं. बाकीचे चौघं घाबरले. हे काय? म्हटले चोरीचा नवीन प्रकार. काकडा वगैरे झाला. स्नान घालायला असं उठणं लावायला 5 पाट सजवले. उठणं लावलं, स्नानाला कपडे देत स्नान झालं. 12 बंद्या दिल्या कोऱ्या. कुठला बंद कुठं बांधायचा चोरांना काय माहिती. बांधलं कसं तरी. कोरी धोत्र असे बसले. तिलक लावला. नाश्ता वगैरे दिला आणि ताटामध्ये सोन्याच्या मोहरा आणल्या आणि तुकोबरायांच्या पुढे ठेवल्या. तुकोबरायांनी दोन्ही हाताने ते पुढे सरकवलं आणि सांगितलं हे आम्हाला नको. ते बाकीचे चौघं म्हणतात चोरीचा सोपा प्रकार होता पण आपले महागुरु अवघड करून ठेवतात. काही कष्ट न करता आंघोळी, उठणं, आंघोळी, नवीन कपडे आणि वर पैसे, सोनं. दुसरा म्हणला गप, महागुरु आहेत, काहीतरी पद्धत वेगळी असते. महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला, निघाले. हे चौघही निघाले. यांचाही सन्मान झाला. यांच्या लक्षात आलं हे दुसरे तिसरे कोण नाही, जगद्गुरु तुकोबर आहेत, ज्यांच्या सहवासात चोरीच्या हेतूने आम्ही आलो तर जीवनाचा सन्मान आम्हाला काही मिनिटाकरता मिळाला. आयुष्य जर ह्यांच्या बरोबर घालवलं तर आम्ही मेलो तरी आयुष्याचा सन्मान होईल. हे चोरांना कळालं. कोणाला कळालं? चोरांना. आणि 14 टाळकऱ्यांमधले ते 4 टाळकरी आहेत. संत म्हणून आजही त्यांच्या पालख्या निघतात. विठ्ठल विठ्ठल
पण कोणाच्या संगतीत गेले? चंदनाच्या. संतांच्या सहवासात गेले, संत झाले. बोर चंदनाच्या सहवासात गेली, चंदन झाले. मग एवढे छान गुणधर्म चंदनाचे तुकोबरांच्या लक्षात आले. आणि तुकोबरांच्या लक्षात आल्यानंतर पण तुकोबरांनी पाहिलं एक दोष आहे चंदनात. चंदनात काय? एक दोष आहे. सगळ्यांना सुगंधित करणारं चंदन बांबूला सुगंध देत नाही. कोणाला? मेस, बांबू, अजून काय शब्द आहे? वेळू, अजून काय काय शब्द आहे? पाडव्याला आपण उभं करतो ते बांबू. सगळ्यांना सुगंध चंदन देतं, पण बांबूला सुगंध देत. दोष आहे की नाही? बांबू कसाही असू दे, पण चंदन आणि गुणधर्म सोडला नाही पाहिजे. बांबू कसा? वा, बांबू कसला? आतल्या गाठीचा. आणि आतल्या गाठीचा बांबू असल्यामुळे त्याला सुगंध येत. बरेचसे असे बांबू येतो आतल्या गाठीचे, त्यांना वाटतं आमच्यासारखा परमार्थ कोणच करत नाही, पण सुगंध कुठे आहे त्यांना? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आतली गाठ सुटली तरच आपल्याला सुगंध येणार आहे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि दिली मिठी. देव तुम्हाला वरून नाही बघेल. वरून काय करायचं? वरून बघितलं असतं तर शबरीची बोळ खाल्ली नसते. वरून बघितलं असतं तर कुब्जीला सुंदरी म्हटला नसता. वरून बघितलं असतं तर निर्वस्त्र आलेली आणि साल देवाला देणाऱ्या विदुरांच्या पत्नीकडे गेला नसता. वरून बघितलं असतं तर तुकोबरांच्या मोडक्या बाजीवर आणि फाटक्या वाकळीवर येऊन बसला नसता. वरून बघितलं असतं तर मळ्यामध्ये जाऊन लपला नसता. वरून बघितलं असतं तर ढोरं ओढून गावाच्या बाहेर टाकली नसती. वरून बघितलं असतं, वरून बघितलं असतं तर पंक्तीला द्वादशीची पंगत सोडण्याकरता वाढायला गेला नसता. एक लक्षात घ्या, देव वरून बघत नाही, देव आतून बघतो. अंतरीची घेतो गोडी आहे जोडी बाबाची, आहे जोडी बाबाची, आहे जोडी बाबा. अंतरीची घेतो जोडी आहे जोडी बाबाची, आहे जोडी बाबाची, आहे जोडी बाबा. अंतरेची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. देव आतली गोडी घेतो. पण दोष निर्माण झाला चंदनात. चंदना, बांबू कसाही असू दे, पण तुझा गुणधर्म तू सोडलास की नाही, त्याच्या संदर्भात सोडला नाही पाहिजे. तुझा गुणधर्म तू त्याला दिला पाहिजे. तर कसंही वागणं असू, पण तुझा गुणधर्म तू दिला पाहिजेत. हा तुझा दोष निर्माण झाला. तुकोबारांना वाटतं सज्जनाला त्या चंदनाची उपमा द्यावी, पण त्याच्यामध्ये दोष दिसला. पण तुकोबाराय पुढे सरकले. कुणाकडे सरकले? परीशाकडे सरकले. परीशाला पाहिलं, वा वा वा, सोनं बनवतो. आणि म्हणून परीशाला आवड निर्माण झाली तुकोबारांना परीशाबद्दल. पण थोड्या वेळाने परीशातला गुण आहे सोनं बनवणं, पण परीशात दोष दिसला. काय दोष आहे? फक्त आणि फक्त लोखंडाचंच तो सोनं करतो, तांब्याचं नाही, पितळेचं नाही, कथिलाचं नाही, काशाचं नाही, जर्मनचं नाही, कसलंच नाही. फक्त कसलं? लोखंडाचं. अरे परीश आहे ना तू सगळ्यांचं सोनं केलं पाहिजे. याचा अर्थ सोनं करताना तू तुझ्या फ्लेवरचं बघतोस आणि आता तू काही दोष दिसला.
तुकोबरायांना वाईट वाटलं. सज्जनाची उपमा परिसाची आणि चंदनाची आणि परिसाची द्यावी म्हणणारे तुकोबरायांना त्याच्यामध्ये दोष दिसला. म्हणून आधी उपमा करायला प्रवृत्त झाले. अभंगाचं पहिलं चरण. चंदनाचे हात पायही चंदन, 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 परिसा नाही ना परिसा नाही कोणा, दीप नाही पाठी कोटी अंधकार, दीप नाही पाठी कोटी अंधकार, दीप नाही कोटी पाठी अंधकार, दीप नाही कोटी कोटी अंधकार, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ना कोणा, परिसा नाही ना दोघांमध्ये दोष दिसले. बोरीला देवापर्यंत पोहोचवलं चंदनाने, पण वेळूला बांबूला देवापर्यंत पोहोचवलं नाही, त्याला दुःखी केलं. लोखंडाचं सोनं केलं, पण बाकी कोणाचं सोनं केलं नाही. आता ऐका, मग तुकोबराय जरा पुढे गेले. कुठे मला सांगा, समोरासमोर दोन कट्टर वैरी दुश्मन, आणि याच्या घरातल्या पत्नीनी माता माऊलीनी दिवा तयार केला आणि त्यांच्या तुळशी वृंदावनापुढे ठेवला. आता मला सांगा, याच्या मनात आहे की याच्या दारात प्रकाश पडला नाही पाहिजे. प्रज्वलित केलेल्या दिव्याला कळेल काय तो दुश्मन आहे? नाही. प्रज्वलित केल्याबरोबर अंधकार नाहीसा करून प्रकाशच प्रदान करणं हे कोणाचा गुणधर्म आहे? दिव्याचं आहे. तुकोबरायांना समाधान वाटलं. समोर वैऱ्याचं घर आहे, इकडं माणूस आहे, पण याच्या दारात लावलेला दिवा वैऱ्याच्याही दारामध्ये प्रकाश देतो. म्हणून दिवा तुकोबरायांच्या केंद्र भागाचा वस्तू ठरला, विषय ठरला. दिवा दिवा प्रकाश तो मागे पुढे बघतो का? प्रकाश देतो. बराच कालावधी गेला, तुकोबरायांनी दिव्याकडे पाहिलं. वा, असं आहे साधू, असं आहे. अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो, ज्ञानरूपी प्रकाशाने जगाला काय करतो? प्रकाशवान करतो. अज्ञानरूपी अविद्या ही अज्ञान अविद्या निरसन करतो आणि ब्रह्मतत्वाचा प्रकाश सर्वत्र प्रसरवून जगाला मोक्षाचा सिद्धांत प्रदान करतो. कोण? दिवा. पण थोड्या वेळाने तुकोबरायांच्या लक्षात आलं, दिव्यात कसा गुण आहे तसं दिव्यात दोष आहे. दोष आहे. काय दोष आहे? आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असेल, देवघर आहे, आणि देवघरात लावलेला दिवा तुम्ही देवघराच्या वरती बघा किंवा असं बोट फिरवा, काय होतं? काजळी. म्हणजे प्रकाश देणं हा गुण आहे, पण काजळी देणं हा त्याचा काय दोष आहे. त्याच्यात दोष आहे. काजळी चांगली का वाईट? काळं होणं चांगलं का वाईट? वाईट आहे.
मग काजळी हा दोष आहे. तुकोबरायांनी चंदनाला बाजूला ठेवलं कारण त्यांनी बांबूला देवापर्यंत पोहोचवलं नाही. तुकोबरायांनी परिसाला बाजूला ठेवलं कारण त्यांनी फक्त आणि फक्त लोखंडाचा विचार केला. तुकोबरायांनी दिव्याला बाजूला ठेवलं कारण दिव्यानी काजळी दिली. म्हणजे तिघांचं वर्णन करायला तुकोबराय सज्जनाकडे गेले, पण तुकोबराय ते असमर्थता दर्शवली. ऐका, मग तुकोबरायांचं लक्ष गेलं साखरेकडे. तुकोबरायांचं लक्ष गेलं साखरेकडे. आता ऐका, एका वारकऱ्याच्या घरी 4 माणसं आली संध्याकाळच्या वेळेला. आणि आपल्या घरात कोण आलं की आपण पहिलं काय सांगतो? काय ठेव, काय ठेव? चहा ठेव. पूर्वी ठेवली जायची, आता विचारलं जातं ठेवू का? जसं काही घरात मिळतच नाही यांना, यांच्याकडे झाले चहा. मला जर असं कोण म्हटलं ना चहा ठेवू का, मी सांगतो अजिबात नाही, मला भीक नाही लागत. ज्याला द्यायचे तो प्रेमाने दे. घेणार का चहा? घेणार का म्हटल्यानंतर काही गिऱ्हाईक असतील इथं बसलेली. काय का घेऊ नये. आयुष्याची बर्बादी, वेळेची बर्बादी, शरीराची बर्बादी आणि मिळेल्या नरदेहाची सगळ्याची त्या पुण्याची बर्बादी, संसाराची बर्बादी. आणि त्यामुळे घेऊ नये. लोक म्हणतात महाराज तुम्हाला काय माहिती? घेऊ नये. अरे जाम पे जाम क्या पीते हो यारो, आधी रात में उतर जाएगी. जाम पे जाम क्या पीते हो यारो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरिनाम का तो सारी जिंदगी सुधर जाएगी. देवाच्या हरिनामाचा प्याला पिया, आयुष्य आपलं सुधारेल. आणि ओटीचं घर होतं, ओटीवर 4 पाहुणे बसले आणि ती म्हातारी बसली होती. म्हातारीने आतमध्ये सुनेला, नवीनच लग्न झालेलं सून आहे, 2-2.5 महिने झालेत लग्नाला. आणि असा नियम आहे, सासू सासरा आणि मोठा दीर याच्या पुढे बिना पदराचं आपण येऊ नये. का? पुण्याई क्षमते. ट्रस्टीचे अध्यक्ष कुठे ते मग अशी फार मला छान एवढं समाधान वाटलं. कुठे ते अध्यक्ष बाबा? त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. पूर्ण ट्रस्टी करता टाळ्या वाजवा. ते साधं सुद्धा नाही. लोकांनी काय मंदिर बांधले, गप बसा. त्यांनाच माहिती रात्रीचा दिवस झाला असेल, आयुष्यात किती कष्ट झाले असले. हे सगळं बघा, हँडल करा. गाव चालवणं सोपी गोष्ट नाही. तुम्हा आम्हाला घर चालवता येत नाही, बायको उलटी बोलते, बायको उलटी बोलते. गाव चालवायचं काय छान नियोजन आहे. करोडपती गावं बघितली पण असं मंदिर नाही. करोडपती गाव. मी एका वास्तुशास्त्राच्या करता एका घरात प्रॉब्लेम होता म्हणून गेलो होतो. 3.5 कोटीचं घर, गावातलं मंदिर गल्लीत. विठ्ठल खबरदार, डायरेक्ट पाठी लावायची. गर्दी 2-3 महिने कमी होईल, पण 2-3 महिन्यानंतर जे चित्र दिसेल तर अख्खा गाव आदर्श घेईल. म्हणून तिथे एक वाक्य आहे, 1 वर्ष जर हिंदू कट्टर वागले ना तर बाकी त्यांचे धाबेदानांतील एवढी ताकद आहे हिंदू. 1 वर्ष कट्टर कट्टर, डोक्यावर पदर, टोपी, तिलक. ओळखलं पाहिजे ना हिंदू. घरात आपल्या भगवद्गीता वाचली जाते. आपण लोकांना नाव ठेवायचे नाहीत, त्यांची ती तत्व पाळतायत. कुराण वाचतायत, बायबल वाचतायत, त्यांची ती तत्व. आपण कोण भगवद्गीता रोज 1 तरी श्लोक वाचतो सांगा बोटवर करून? अख्खं पाकिट देईन कीर्तनाचं, अख्खं. पैसे मी काढून देईन. पाकिट देईन म्हटलं ना. काय देईन म्हटलं? पारायणाला किती माणसं बसलेत? 1. किती बाबा? किती? 40. गावाली कवरी आहे त्याने.
आहेत ना? 10 तरी आहेत का? 20 आण. 20 हातीन मग ठीक आहे. विठाल विठाल हॅलो हा हा विठाल 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 विठाल. काय काय गावात उपता देतात उपता. 88 वर्षाची परंपरा आहे. ताकद आहे गावाची, साधी गोष्ट नाही. मला वाटतं 200-250 माळकरी सहज असेल गावात. जास्त आहेत? जास्त आहेत का? म्हणजे जोरात टाळ्या वाजवा अजून. काही दिवसांनी पंढरपूरला जशी बारीची रांग लागते, माझं वाक्य लिहून घ्या, आजची तारीख लिहून घ्या. मी उगच म्हणून बोलत नाही. त्या मंदिराच्या पुढे बॅरियर टाकायला लागतील, एवढी रांग लागेल या मंदिराच्या पुढे, एवढी ताकद आहे आतमध्ये. एकादशीला बॅरियर लावायला लागतील आपल्याला. हा ऐका. मग त्या सुनबाई आतमध्ये स्वयंपाकघरात, त्या जुन्या आपल्या डोकऱ्या आहेत ना, त्यांना विचारा, सासूच्या पुढे बोलायची हिंमत नव्हती तुमची? अये होती हिंमत तुमची? सासूनी जर काढून दिलं एवढं शिजव, तेवढं शिजवायला लागायचं. आता सासूचे हाल करून ठार मारतील, एवढं हुशार निघाले. सासूने आत बाहेरून आवाज मारला, अगं पोरी चाट ठेव. पोरगी नवीन नवरी गेली, चूल पेटलेली होती, टोप ठेवला, पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर बुक्की टाकली. बुक्की कोणला बुक्की? बघा त्या हसल्या, बघा त्या दात बीत नाही तरी हसल्या एकदम कोलगेट सारख्या. का बये बुकी शब्द काढला का ना, बस आवरा काढला तरी बस झाला. पूर्वीचा शब्द आहे हो. माणसाने आपली भाषा टिकवली पाहिजे. बुकी तेवढ्यात त्या पोरीनी डबा उघडला, साखर नाही. आता काय काय? सासू सासऱ्याच्या पुढे चप्पल घालून चालू नये, मोठ्याने बोलू नये, आदर ठेवावा, तर त्यांचा आशीर्वाद मिळतो. ती गपचूप गेली, दाराच्या आड उभी राहिली. आता जो साखर नाही. पूर्वी मर्यादा होती. झाकली मूठ. घरातली इज्जत आपल्या महिलांकडे आहे. माता माऊली, तुमच्या घरातली इज्जत घरातच ठेवावी का चवाट्यावर आणावी? तुमच्या हातात आहे बरं. आत्या जोरात म्हणाली, अगं वरच्या त्या फळीवर 4-6 डबे आहेत ना पितळेचे, त्याच्यातला 3रा डब्बा उघड, त्याच्यातली 3 मांजरं आणि 1 कुत्रा टाक. 4 3 मांजरं आणि 1 कुत्रा. चहा घेणारे आले, ते म्हटले चाललो घरी. दुसरा म्हणाला, मी आतापर्यंत घेतो तर बंद केली. तिसरा म्हणाला, सोडली. चौथा म्हणाला, काहीतरी विषय. तो म्हणाला, तुम्हाला नाही द्यायची चहा नका देऊ, पण मांजर आणि कुत्री सुकून ठेवलेली चहा कुठे टाकतात का? ऐका. मग त्या आत्याला सांगितलं, नाही द्यायची चहा, तर हे काय चाललंय? त्या आत्याने सांगितलं, अरे 2.5 महिन्यापूर्वी माझ्या सुनेचं मुलाचं लग्न झालं. आपल्या कोकणात प्रथा आहे, पण देशासारखी नाही प्रथा. आपल्या कोकणात काय प्रथा आहे? जी आपली सोयरी असते, म्हणजे मुलीची आई, ती मुलाच्या आईला हाताला धरते, आतमध्ये नेते, हळदी कुंकू लावते, वेणी भरते, औक्षण करते आणि साडी चोळीने काय करते? ओटी भरते. बरोबर आहे. पण वरती देशावर गेल्यावर तसंच करतात, पण एका ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून त्या विहिणीला म्हणजे त्या वरमाईला प्रदान केले जाते. त्याच्यामध्ये मग लाडू, चकली, जिलेबी आणि मग साखरेचे पदार्थ करायचे वेगवेगळे. काय करायचे? साखरेचे पदार्थ करायचे. मग त्या साखरेच्या पदार्थामध्ये चिमणी करायची, त्याच्यानंतर पोपट करायचा, वाघ करायचा, मांजर करायची आणि कुत्रा करायचा. आणि ते सगळं घ्यायचं आणि विहिणीला बोलायचं, गोड करून घ्या. काय म्हणायचं? गोड करून घ्या. याचा अर्थ वेगवेगळ्या रूपाने मुलगी चुकली तरी काय करून घ्या? गोड करून घ्या. असं आता आपल्याकडे चांगले, पण मारवाड मध्ये तिकडं फार विचित्र पद्धत. तिकडं असं समाजापुढे नवरीचा बाप येतो आणि नवऱ्याच्या बापाच्या हातात नारळ देतो आणि एक वाक्य बोलतो, भळो निकळो भुंडो निकळो तारीख किस्मत. आपल्याकडे ती चालू केली पाहिजे. रामकृष्ण बाबा
भळो निकळो गुंडो निकळो सारी किस्मत. म्हणजे आपल्या भाषेत असं बोलायला पाहिजे, हा नारळ घे चांगला निघल किंवा कुसका निघल अशी चालू केली समाजात प्रथाना तर 90% कुसकेच नारळ निघतील. मी माणसाचा चेहरा बघितला, इथं सुद्धा 10-15 जणी तशा बसल्यात. तुम्ही म्हणाल कसं ओळखलं? असं बोलल्यावर ज्या माना खाली घालतात त्याच त्या. ऐका, हे ऐकलं. मांजर साखरेची, कुत्रा साखरेचा, चौघही म्हणाले 2-2 ग्लास येऊ द्यायचा. कारण बाह्य रंगाचा आकार जरी वेगळा असला तरी त्याचं तत्व गोडच आहे. त्याचं काय गोडच आहे. हे पाहिल्याबरोबर जसं त्यांना समाधान वाटलं तसं बाह्य रंगाने संत वेगळे जरी दिसले तर समाज हिताचा गोडवा त्यांच्या अंतःकरणात कायमच आहे. अभंगाचं दुसरं सर्वांगी साकार आती गोड, सर्वांगी साकार अवधी गोड, दीपाना हे पागे कोटी अंधकार, दीपाना हे पागे कोटी अंधकार, सर्वांगी साकार अवधी गोड, सर्वांगी साकार अवधी गोड, दीपाना हे पागे कोटी अंधकार, दीपाना हे दीपाना हे पागे कोटी अंधकार, सर्वांगी साकार अभर तुझे गोड, दीपाना हे पागे सर्वांगी साकार, सर्वांगी साकार अवधी गोड, अवधी टाळी वाजवा, भजन करा, टाळीचा आवाज येऊ द्या. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई,
जय जय विठोबा रघुमार काय बाप सुंदर का सर्वांनी बोला जय जय विठोबा रघुमार. जय विठोबा रघुमार जय विठोबा रघुमार. हरी जय जय विठोबा रघुमार. हरि जय हरि जय हरि जय विठोबा रघुमार. हरि जय हरि जय हरि हरि जय हरि हरि जय विठोबा रघुमार. हरि जय हरि जय विठोबा रघुमार. विठोबा रघुमार. विठोबा रघुमार. जय जय विठोबा रघुमार जय जय विठोबा रघुमार जय जय विठोबा रघुमार जय जय विठोबा रघुमार जय विठोबा रघुमार जय जय विठोबा रघुमार. बोला सर्वांनी बोला विठोबा रघुमार बोला पुंडली वर्धाहि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. प्रभु रामचंद्र भगवान की. जय जय मुबारक कुंडली कमरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. बोला सर्वांनी बोला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. विठोबा रघुमार. विठोबा रघुमार. दीपा नाही पाटी कुटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड. साखर जशी सर्वांगाने गोड आहे, आता तुकोबरायांच्याकडे सिद्धांत मिळाला सर्वांगाने साखर गोड आहे, तसा सज्जन सर्वांगाने गोडच आहे. आता काय करतो सज्जन, काय करतात संत, ऐका. चंदनाने बांबूला सुगंध दिला नाही, देवापर्यंत पोहोचवलं नाही. संतांनी त्याच बांबूची काठी काढली, त्याला पडशी पताक लावली आणि पडशी पताक लावून खांद्यावर घेऊन पंढरपुरात नेलं. पंढरपुरात नेलं, चंद्रभागेच्या मध्ये त्याला बुडवलं, पुंडलिकाच्या मंदिराला स्पर्श केला, गरुड खांबाला मिठी मारताना खांद्यावरनं त्याला स्पर्श केला आणि पांडुरंगाचं दर्शन करताना पांडुरंगाच्या जवळ नेला. आता ऐका, ज्या बांबूला चंदनाने जो देवापर्यंत जाण्याचा गुणधर्म दिला नाही, पण संतांनी त्याला देवापर्यंत पोहोचवलं. ती आणलेली पडशी पताक महिन्याचा वारकरी देवघरात ठेवतो, दैनंदिन त्याला चंदन लावतो, पूजा करतो आणि देवापर्यंत पोहोचवलं की नाही, पोहोचवलं. आता ऐका, कदाचित परीक्षामध्ये दोष आहे, पण संत काय करतात. पंढरपुरामध्ये एक ग्रस्त होते जे रुक्मिणीची सेवा करायचे, पांडुरंगाची नाही, रुक्मिणीची. त्यांचं नाव भागवत. काय नाव? भागवत. माताला रुक्मिणी प्रसन्न झाल्या. रुक्मिणी म्हणायला लागल्या, जो तो येतो तो आधी आमच्या ह्यांच्याकडे जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, हा महत् भाग्यवान आहे जो माझं दर्शन घेतो, माझी पूजा करतो. माता रुक्मिणी प्रसन्न झाल्या, प्रगट झाल्या आणि आपल्या हातातून एक परीस घेतला आणि त्याच्या ओंजळीत टाकला. त्या व्यक्तीचं नाव पडलं परीक्षा भागवत. काय नाव पडलं? परीक्षा भागवत. आणि परीक्षा भागवतांच्या पत्नीला नामदेवरांच्या पत्नीची दया आली. मैत्रिणी शेजार धर्म पाळला पाहिजे, आपल्याकडे असेल तर शेजाऱ्यांना दिलं पाहिजे, त्यांना काही नसेल तर ते जाणलं पाहिजे. म्हणून पूर्वी आपल्या घरात भाजी जर शिजली तर शेजाऱ्याच्या घरी वाटीभर जायचं पूर्वी. आता पांबली तरी देणार नाही, अवघड. पण पूर्वी होतं की नाही. त्यांनी बोलवलं नामदेवरांच्या पत्नीने, हे आता जेवायला येतील, 1-1.5 तास आहे, हा परीस नाही, घरातली जेवढी लोखंडाची वस्तू त्यांना लाव आणि पुन्हा आणून मासा मला दे, तुझाही संसार चांगला चालेल, माझाही संसार चांगला चालेल. आणि मग
तो नामदेवरांच्या पत्नीच्या हातात दिला. नामदेवरांच्या पत्नीची लगबग गोळा करायला लोखंडाच्या वस्तू. नामदेवराय आले. का ग, कसली गडबड आहे? म्हटले परीक्षा भागवतांच्या पत्नीने आपल्याला परीश दिलाय, तो आपण लावू आणि मग काय करू, पुन्हा त्यांचा देऊ. अगं 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 म्हटलं, ही उपाधी आहे आणि साधकांनी उपाधीचं वेगळं जगायचं असतं, उपाधीत अडकायचं नाही. घेतला परीक्षा आणि चंद्रभागेत फेकला. फेकल्याबरोबर परीक्षा भागवत आले. देव घरात पाहिलं, त्या लाल कपड्यावर परीश दिसत नाही. पत्नीला विचारलं परीश कुठे आहे? म्हटले नामदेवरांच्या घरी दिलाय. गेले आणायला. परीश फेकला म्हटले आमच्या आई. नवऱ्याला बोलवलं, सांगितलं लपवलाय की काय बघा परीश. गाव जमा झालं, आरडा ओरडा झाली. नामदेवराय म्हणाले भागवतजी, साधकाला उपाधी नसावी आणि उपाधी असलेला साधक देवापर्यंत पोहोचत नाही, ही उपाधी आहे तुम्हाला परीश म्हणजे. त्याच्यात तुमचा अहंकार शिल्लक आहे. माझ्याकडे परीश आहे, मी सोनं बनवतो, मी श्रीमंत, हा मी पण आहे. दूर करा म्हटलं ते सगळं. नाही म्हटले तुम्ही आमचा परीश काय केलाय, चोरून ठेवलाय, द्या. नाही म्हटले चंद्र मला माझा परीश पाहिजे. गाव गोळा झालं होतं. नामदेवरायांची कसोटी होती. नामदेवराय चंद्रभागेमध्ये उतरले, ओंझळभर दगड आणले आणि सांगितलं याच्यातला कोणताही एक उचला आणि लोखंडाला लावून बघा, सोनच होणार लोखंडाचं, पण एकच उचलायचं. गावातली लोक हसायला लागली. नामदेवराय, दगड कधी परीश होतो का? दगड कधी परीश होतो का? नामदेवराय म्हणाले उचलून लावून तर बघा. नाही झाला तर जबाबदार मी आहे. नामदेवरांच्या हातातल्या उंधळीतला एक दगड घेतला आणि परीक्षा भागवतांनी लोखंडाला लावला. त्या लोखंडाचं सोनं झालं. मला एक सांगायचंय, परीश लोखंडाला लागल्यानंतर लोखंडाचं सोनं करतो, पण संतांच्या हाताला दगड लागला, तो दगड परीश झाला. ही ताकद संतांची. संतांच्या हातात काय आला? दगड आला. तो दगड काय झाला? परीश झाला. कोणत्याही प्रकारे संतांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे दोष नाही. तुका म्हणे तैसा सजना बाजोनी, तुका म्हणे तैसा सजना बाजोनी, सजना बाजोनी, तुका म्हणे तैसा सजना सर्वांगी
अवघे अवघे गोड सर्वांगे सागर अवघे सर्वांगे सर्वांगे सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी सर्वांगी साखर अवघी गोड पण तुका म्हणे ऐसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची ना दीपाना ही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड सज्जनांमध्ये महात्म्यांमध्ये संतांमध्ये पाहता अवगुण मिळेचे एखाद्याला सोडणं चांगलं का वाईट वाईट
एखाद्याकडे पाठ करणं चांगलं का वाईट? वाईट ना. पाठ करणं वाईट. म्हणजे ज्याच्याशी संबंध तोडायचा असतो त्याला काय करायचं असते? पाठ करायची. ज्याला सोडायचं आहे त्याच्याशी संबंध नाही, त्याचा विचार नाही, त्याच्याशी पाठ करतात. ऐका, संतांनी ज्यांना पाठ केली तेही पूजनीय झाले. ज्ञानेश्वरी सांगताना कोणाकडे पाठ केली होती? खांबाला. नाही कळलं का? ज्ञानेश्वरी सांगताना कशाला पाठ केली? खांबाला. टेकून राहिले, पाठ केली. ज्ञानोबारांनी पाठ केली, महात्म्यांनी पाठ केली. आज त्या पाठ केलेल्या खांबासाठी मंदिर आहे. त्या खांबासाठी मंदिर आहे. चला, दगड तारतो का बुडवतो? बघा, आज इथे जवळ कुठे आहे का तलाव वगैरे आहे ना? एखाद्याने काय करा, एक मोठा दगड घ्या, आपल्या गळ्याला बांधा, काय करेल तो? पुढे. म्हणजे दगड बुडवतो, पण गाथेला गुंडाळून बुडवला. जळी दगडासहित वह्या. त्या दगडा करता मंदिर बांधलं. देहूतलं जे आत्ता मंदिर उद्घाटन झालं ते कोणा करताय? त्या शिळे करताय ज्या शिळेला गाथा गुंडाळून बुडवला होता, त्या शिळेचा. ऐका, रेडा चांगला का वाईट? गाई आणि बैलपेक्षा निर्बुद्ध कोण? कोण? रेडा. आणि म्हस निर्बुद्ध. गाई बैल बुद्धिमान आहेत. गाईला कळतं, तिच्या मालकाने हात मारला तर बैलाला आणि गाईला कळतं बरोबर जवळ येते. पण म्हस आणि रेडा हे काय आहेत? निर्बुद्ध आहेत. म्हणून तुम्ही जर तुमचा मुलगा नुसताच खात असेल, घरात बसत असेल, तुम्ही काय म्हणता? कशासारखा माजलाय? ऐका, ही लहान मुलं खरं बोलतील. कशासारखा माजलाय? जोरात बोला. काय बोलते मम्मी? बस. आणि तुमच्या शेजारी एखादी जर बाई वाईट असेल तर मम्मी काय बोलते? कशी आहे ती? बस. म्हणजे दोघांचं नाव का घेतलं जातं? निर्बुद्ध आहे. गाय लगेच रस्ता क्रॉस करेल, पण म्हश, टोनगा, रेडा रस्ते उभे राहिले ना तर ट्रॅफिक जाम करतात. 2-4 उपटी पडल्यानंतर 5व्या उपटीला तो मागं बोलतो, काय झालं? एवढा निर्बुद्ध. ज्ञानोबरांच्या सहवासात आला, संत झाला. आळे फाट्याला कोण गेले? 1, 2, 3, 4, 5, 20, 14. आपण गेलात. रेडा म्हणत नाहीत, संत रेडेश्वर महाराज. काय म्हटलं जातं? संत रेडेश्वर महाराज. रोज रामकृष्ण हरीचा पहारा 24 तास चालू आहे आणि दर एका दिवशीला कीर्तन आहे. कोणा पुढे? त्यावेळेला काय एकच रेडा असेल काय? पण ज्ञानोबरायांनी ज्याला हात लावला तोच संतत्वाला गेला. रेडा असला तरी संतांच्या सहवासात आल्यानंतर संतत्व प्राप्त होतं. आपणासारखे करीती ताकद. हे ताकद आहे, नाही काळ वेळ. आणि म्हणून तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे ना. म्हणून आश्रय जरी करायचा असेल तर विनाश्रये न शोभती पंडिता लता वनिता. आश्रय देवाचा करावा, आश्रय संतांचा करावा, आश्रय साधूचा करावा. आणि चांगल्याच आश्रय केल्यानंतर चांगलंच होत असतं. म्हणून संतांची संगती अकळावा श्रीपती येणे पंथी. म्हणून संगत संतन के करले सार्थक तू करले. जन्माचं सार्थक करायचं असेल तर संतांच्या संगतीत गेलं. नुसतं संगतीत जायचं नाही. काय करायचं? आता नाही बोलणार. काय करायचं? बरेचसे बोलत असेल, महाराज आज शुक्रवार झाला रे, आज शुक्रवार झाला. मला सांगा, मेल्यानंतर तुळशीची माळ घालावीच लागणार? पानांची माळ नाही घालत तिकडे गोठीकर बाबा. तुळशीच्या पानाची घातल्याशिवाय उचलणार नाही. मग त्या दिवशी बुधवार असला तरी आता पटला ना,
रविवार असला तरी आणि शुक्रवार असला कसल्या पानाची घालायची. पण मेल्यानंतर कोणी सांगितलंय तुळशीचे पानाचे आपण बघू. म्हणून याचे डोळे याची देही याची डोळा भोगमुक्तीचा. म्हणून मरायच्या आधी जोवर हे सकळ सिद्ध आहेत तेव्हा तुळशीची माळ घालायची. बुवा तुझं तू सांग, तुझा पाकिट घे आणि घरी चालता हो बस. हा झाला फार मारत 88 years completed. अवघड आहे. एक गोड उभे राहा, भजन करू आणि जय विठ्ठल घेऊ. उभे राहा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. सर्वांनी नाचा. जय हो. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आनंद घ्या. माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली. हो माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा मोकळ्या आनंदाने नाचा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली. हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. चल चल. हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली 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 माऊली. तुकाराम 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 तुकाराम. कुठली कबरदा हरी ठेव. श्री चांदे तुकाराम भगवान की जय. तुकाराम तुकाराम तुकाराम. करविले जैसे गेली कटकट वाकोडे किरीट देवजाणे. कोणा कारणी झाले निर्माण देवाचे कारण देवजन. दोन्ही मृदंग वादक आमचे बंधू आदरणीय रुपेश दादा पावणेकर यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. आमचे मोठे भाचे हरिभक्त परायण ओंकार महाराज पाटील कसळ खंडकर यांच्याकरता एकदा टाळ्या. एका दोन्ही चोपदार आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे असणाऱ्या विनेकरी बाबांकरता एकदा टाळ्या वाजवा. गोड गायक आमचे गतीर दादा, चव्हाण दादा, शिंदे दादा. बाबा तुमचं नाव विसरतो. गायकवाड बाबा आणि छोटे भाचे आदित्य महाराज या सगळ्यांकरता एकदा टाळ्या वाजवा. आमचे छायाचित्र करणारे दादा, नाव काय तुमचं? सुभाष गजर कीर्तन चॅनल. ओके ओके. मला वाटलं गजर कीर्तन असं मी टीम मध्ये मला दिसले कधी नाही. त्यांच्याकडे टाळ्यावाला छान शिष्टीमले दादा क नाव तुमचा गावलं अंक त्यांच्याकरता एकदा टाळ्यावाला.
ट्रस्टी, आयोजक, ग्रामस्थ, दान धर्म करणाऱ्या सगळ्यांकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि या सगळ्यांकरता टाळ्या वाजवल्याला सांगणाऱ्या करता एकदा टाळ्या वाजवा. कोण? बस. करविली तैशी केली कटकट वाकुडी केली झाली सेवा. हरीच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय श्री ज्ञानदेव तुकाराम बोले बोलिले परे देवा करा क्षमा एकीकडे राई एकीकडे रखुमाई एकीकडे रखुमाई भावे हो वालिता हरी झाला तो गाई. अष्टाधिक 16 सहस्रजाच्या सुंदरा ज्याच्याने प्रार्थिला गेला तयांच्या घरा. एका जनार्दनी हरी तुला कवी होती इतक्याही भोगुणी ब्रह्मचारी म्हणावीती. हरी चला म्हणते रायच्या म्हणती गोपिका म्हणती राधिका भावे वाढती